नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोतवाल भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट सराव क्वेश्चन. तो क्वेश्चन पहिला येतो, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना जी केली मित्रांनो, ती केली महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. बीज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना झाली मित्रांनो, ती झाली 1873 या वर्षी झाली मित्रांनो. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, भारतातील पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केली? तर भारतातील पहिली मुलींची शाळा जी सुरू केली मित्रांनो, ती केली सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी केली. तर बीज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या? तर भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ज्या होत्या मित्रांनो, त्या होत्या सावित्रीबाई फुले होत्या. बीज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, सावित्रीबाई फुले यांचे पतीचे नाव काय? तर सावित्रीबाई फुले यांच्या पतीचे नाव जे होते मित्रांनो, ते होते महात्मा ज्योतिराव फुले होते. बीज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर गुलामगिरी हा ग्रंथ जो लिहिला, तो लिहिला महात्मा फुले यांनी लिहिला. तर बीज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? तर शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ जो लिहिला, तो लिहिला महात्मा फुले यांनी लिहिला. बीज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार कोणी केला? तर विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार जो केला मित्रांनो, केला महादेव गोविंद रानडे, लोकहितवादी आणि महात्मा फुले यांनी केला. तर सर्वांनी जे आपला राईट आन्सर होईल, तर डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो, लोकहितवादी म्हणून कोण ओळखले जातात? तर लोकहितवादी म्हणून ओळखले जातात मित्रांनो, ते ओळखले जातात गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जातात. तर एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, शतपत्रे कोणी लिहिली? तर शतपत्रे जी लिहिली मित्रांनो, ती लिहिली गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिली. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर प्रार्थना समाजाची स्थापना जी केली मित्रांनो, ती केली आत्माराम पांडुरंग यांनी केली. तर एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. प्रार्थना समाजाची स्थापना जी झाली मित्रांनो, ते 1867 या वर्षी झाली मित्रांनो. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापकांपैकी एक कोण होते? तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापकांपैकी एक जे होते मित्रांनो, ते होते गोपाळ गणेश आगरकर होते. तर एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर सुधारक हे वृत्तपत्र जे सुरू केले मित्रांनो, ते केले आगरकर यांनी केले. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, केसरी वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते? तर केसरी वृत्तपत्राचे संस्थापक जे होते मित्रांनो, ते होते लोकमान्य टिळक होते. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, मराठा हे इंग्रजी वृत्तपत्रे कोणी सुरू केले? तर मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र जे सुरू केले, ते केले लोकमान्य टिळक यांनी केले. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, बहिष्कृत हितकारणी सभा कोणी स्थापन केली? तर बहिष्कृत हितकारणी सभा जी स्थापन केली मित्रांनो, ती केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कधी झाली? तर बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना जी झाली, ती झाली 1924 झाली मित्रांनो. तर एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, महाड चौदार तळी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर महाड चौदार तळी या सत्याग्रहाचे नेतृत्व ते जे केले मित्रांनो, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, मनुस्मृती दहन कधी झाले? तर मनुस्मृती दहन जे झाले मित्रांनो, ते झाले 1927 झाले. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो, भारतीय राजघटनेचे शिल्पकार कोण आहेत? तर भारतीय राजघटनेचे शिल्पकार जे मित्रांनो, ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे मित्रांनो. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर आर्य समाजाची स्थापना जी केली मित्रांनो, ती केली स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली मित्रांनो. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. आर्य समाजाची स्थापना जी झाली मित्रांनो, ती झाली 1875 झाली. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ब्राह्मो समाजाची स्थापना जी केली, ती केली राजा राममोहन रॉय यांनी केली. एज आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 25 येतो, ब्राह्मो समाजाची स्थापना कधी झाली? तर ब्राह्मो समाजाची स्थापना झाली मित्रांनो, ती झाली 1828 मध्ये झाली. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26 येतो, सती प्रथा बंद करण्यासाठी प्रसिद्ध समाज सुधारक कोण? तर सती प्रथा बंद करण्यासाठी प्रसिद्ध समाज सुधारक जे मित्रांनो ते आहे राजा राममोहन रॉय आहे मित्रांनो. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27 येतो, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर रामकृष्ण मिशनची स्थापना जी केली मित्रांनो ती केली स्वामी विवेकानंद यांनी केली मित्रांनो. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28 येतो, रामकृष्ण मिशनची स्थापना कधी झाली? तर रामकृष्ण मिशनची स्थापना झाली मित्रांनो ती झाली 1897 मध्ये झाली. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 29 येतो, उठा जागे व्हा हा संदेश कोणी दिला? तर उठा जागे व्हा हा संदेश जो दिला मित्रांनो ते स्वामी विवेकानंदांनी दिला. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30 येतो, सत्यशोधक समाजाचे मुख्य उद्देश काय होता? तर सत्यशोधक समाजाचा मुख्य उद्देश जो होता मित्रांनो तो होता सामाजिक समता हा मुख्य उद्देश होता. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 31 येतो, कोल्हापूर संस्थानात आरक्षण लागू करणारे राजे कोण? तर कोल्हापूर संस्थानात आरक्षण लागू करणारे राजे जे मित्रांनो ते आहे राजाजी शाहू महाराज आहे मित्रांनो. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 32 येतो, शाहू महाराजांनी आरक्षण कोणत्या वर्षी लागू केले? तर शाहू महाराजांनी आरक्षण जे लागू केले मित्रांनो ते 1902 मध्ये लागू केले मित्रांनो. हा क्वेश्चन ध्यानात ठेवा. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 33 येतो, कर्मवीर ही उपाधी कोणाला मिळाली? तर कर्मवीर ही उपाधी जी मिळाली कर्मवीर भाऊराव पाटील यांना मिळाली. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 34 येतो, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण? तर रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक जे आहे मित्रांनो ते आहे कर्मवीर भाऊराव पाटील आहे मित्रांनो. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 35 येतो, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कधी झाली? तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना जी झाली मित्रांनो त्याला 1919 मध्ये झाली. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 36 येतो, कमवा आणि शिका या योजना कोणी सुरू केली? तर कमवा आणि शिका ही योजना जी सुरू केली मित्रांनो ती केली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 37 येतो, आनंदीबाई जोशी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? तर आनंदीबाई जोशी जे आहे मित्रांनो ते वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित होत्या मित्रांनो. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 38 येतो, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून कोण ओळखल्या जातात? तर भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून ओळखल्या जातात मित्रांनो आनंदीबाई जोशी यांना ओळखले जाते. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 39 येतो, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ जो लिहिला मित्रांनो तो लिहिला ताराबाई शिंदे यांनी लिहिला. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 40 येतो, हिंदू महिला विद्यालय स्थापनेची कोण संबंधित होत्या? तर हिंदू महिला विद्यालय स्थापनेशी संबंधित ज्या होत्या मित्रांनो त्या होत्या पंडिता रामाबाई होत्या. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 41 येतो, सेवा सदन संस्थेच्या कार्याशी कोण संबंधित होत्या? तर सेवा सदन संस्थेच्या कार्याशी ज्या संबंधित होत्या मित्रांनो त्या होत्या रमाबाई रानडे होत्या मित्रांनो. एज आपला राईट आन्सर होईल.